माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडावं असं वाटतंय का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? असा विचार करीन का मी? मग शांत राहा ना. तुम्हाला शांत राहा सांगून सुद्धा तुम्ही शांत राहत नाही. काय म्हणतं तुम्हाला गोंधळ घालून? विक्रांतच्या गुन्ह्यासाठी तुम्ही रत्नावलींचा अपमान केला. निदान त्या वयानं मोठ्या आहेत ह्याचं तरी भान ठेवायचं तुम्ही. बाबांचं म्हणणं बरोबर आहे आई. अगं तू थोडं पेशन्स ठेवून रिॲक्ट करत जा ना. तुझ्या अशा वागण्यामुळे ना तुला काही सांगावंसच वाटत नाही. आता काकींना किती हर्ट झाला असेल ग. विक्रांत सरांनी एवढी मोठी चूक केली हे कळल्यानंतर रत्नाई आपल्याला जे काही वाईट साईड बोलल्या होत्या त्यासाठी त्यांनी लगेच माफी मागितली. आणि मला खात्री आहे की हे जे काही विक्रांत सरांनी केलं त्याबद्दल रत्नाईंना काहीच माहित नसेल. एक्झॅक्टली. त्यांना जर माहित असतं तर त्यांनी आपल्याला सांगितलं असतं ना. कशावरून इंद्रा? कशावरून त्यांनी आपल्याला सांगितलं असतं? म्हणजे तुला म्हणायचंय काय नक्की? म्हणजे वहिनींनी ठरवून आपल्यापासून लपवलं नसेल. कशावरून? मी तर म्हणते त्यांना माहित पण असेल, पण त्यांना माहित नसल्याचं नाटक करत असतील त्या. इंद्रा, जेवढं मी तुला ओळखते ना तसंच त्याही त्यांच्या लेकाला ओळखत असतील ना. त्यांच्यात बोलणं झालं नसेल कशावरून? आपल्याच घरात राहायला थारा मिळावा म्हणून आपल्याशीच खोटं बोलले नसतील कशावरून? हे सगळं काही त्यांनी ठरवून केलं नसेल कशावरून? मला ते तुमच्याच मनामध्ये असे नको ते विचार कसे येतात? आपल्याच माणसांबद्दल तुम्ही नेहमीच चुकीचा विचार कसा करता? आपल्याच माणसाने आपल्या इंद्रा बाबतीत काय केलंय बघितलंत ना. माणसांना ओळखायला मी नाही, तुम्ही चुकता. मी विक्रांतबद्दल बोलत नाहीये, मी बोलतोय रत्ना वहिनींबद्दल. विक्रांतच्या वागण्याचा त्यांनाही खूप त्रास झालाय. इतक्या वर्षात तुम्ही त्यांना काय ओळखलं मला खरंच कळत नाहीये. अहो, पण त्यांचे ज्याच्यावर संस्कार आहेत त्या विक्रांतचं काय? तो या थराला जाईल असं वाटलं होतं का आपल्याला? अगं पण आई, उद्या माझ्या चुकांसाठी तुला कोणी जबाबदार धरला तर तुला आवडेल का ते? मुळात इंद्रा, तू असं काही वागणारच नाहीस ज्यामुळे माझी मान खाली जाईल. आबा बोलली. पण रत्नाईंना जर विक्रांत सरांच्या ह्या सगळ्या गोष्टींबाबतीत माहित असतं ना तर त्या दिवशी विक्रांत सरांना त्यांनी कानाखाली मारलीच नसती. बरोबर आहे. म्हणे मालती मॅडमनं समजवणार कोण? त्यांना एकाबद्दल संशय आला मनामध्ये. त्या काय बोलतील काही माहिती नाही. ही बया तुम्हाला माझ्या विरोधात भडकवतीये आणि तुम्ही लगेच मलाच चुकीचं ठरवताय. इंद्राईला सांगून ठेवा, माझ्या पुढ्यात जास्त शहाणपणा करायचा नाही. ज्याला त्याला धमक्या देणं बंद करा आता. कोणाला कितीही त्रास झाला तुम्हाला काय फरक पडतो दिसलाय मला. आता मला चक्कर आली तेवढ्यापुरतं तुम्ही शांत बसला. पुन्हा तेच चालू. अहो, शब्दानं शब्द वाढतो आणि ज्या घरामध्ये कलह असतो ना त्या घरामध्ये लक्ष्मी नाही टिकत. निदान माझा जीव जाऊ नये असं वाटत असेल ना तर गप्प राहा. काय बोलताय तुम्ही? तुमचा जीव जावा असं वाटेल का मला? तुमच्या वागण्याने असं वाटत नाहीये. पण ते जाऊ दे, तेच बोलण्यात काही अर्थ नाहीये. मनिंद्रा राणी, आधी आपण घरी जाऊया, मग ठरवूया पुढे काय करायचं ते. ठीक आहे. बुवा, काय झालं? कसला विचार करताय? हे बघा, जे काय झालं ना त्याचा आता तुम्ही अजिबात विचार करायचा नाही. आता तुम्ही फक्त स्वतःला सांभाळायचं. हा, काळजी घ्यायची स्वतःची. हो, पण आता तो पण तुझं घर मायेनं सांभाळ पोरी. आबांच्या तब्येतीची काळजी घे. अगं, त्यांना असं सारखा सारखा त्रास झालेला बरं नाही. नाही, मी त्यांना अजिबात त्रास होऊ देणार नाही. मी व्यवस्थित सांभाळेन त्यांना. हा, पण तुम्ही पण स्वतःला जपा. आणि आई, बुवांचं पथ्य पाणी व्यवस्थित बघा आणि काय लागलं ना तू लगेच मला बोलव. होय, आता मी ह्यांच्यापासून हटणार नाही आणि ह्यांना बी कुठं हालू देणार नाही. तू नको काळजी करू बाई. अगं आई, आता काळजी तर वाटतेच ना. पोरी, तुला जावं बापूला मानलं पाहिजे. अगं, मला मरणाच्या दारात घेऊन आला तुम्ही दोघ. बुवा, असं काय बोलताय? हे बघा, तुम्ही आम्हाला आयुष्यभर हवे आहात. हो ना सर? हो, मग काय.
पण ते आता यांना कळलं पाहिजे ना, त्यांनी काळजी घेतली पाहिजे स्वतःची, आपलं ऐकलं पाहिजे त्यांनी. हा जावई बापू, आता ह्यांना माझं ऐकावंच लागणार आहे. अरे देवा, म्हणजे आता बेतबेतच मला आयुष्य जगावं लागेल तर. पोरांनो, तुम्ही माझ्या पाहिलंही सहन केलं, पण आता गुन्हे गोविंदाने संसार करा. बरं चला निघतो आम्ही. हा या. चला. का राणी, मला बोलायचं आहे. तुझा विक्रांतबद्दल आधीपासून संशय होता. तुम्ही दोघांनी त्याच्या विरुद्ध पुरावे आम्हाला दाखवलेत, पण मी तुमच्यावरती अविश्वास दाखवला. चूक झाली माझ्याकडे. या बापाची चूक पदरात घ्या. आबा, तुम्ही का माफी मागताय? हे बघा, असं करू नका. हे बघा, बापाचे हात लेकी समोर असे जोडून माफी मागण्यासाठी नसतात, फक्त आशीर्वाद देण्यासाठी असतात. हो, मान्य आहे मला राणी, पण जर का मोठ्या माणसांकडनं चूक झाली असेल तर त्यांनी माफी मागायला हवी. अहंकार नात्यापेक्षा मोठा होऊ द्यायचा नसतो. कसं आहे राणी, विक्रांतबद्दलचे तुझे सगळे कयास आधीपासूनच बरोबर होते. तू कायमच सत्याची कास धरलीस. आमच्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी तू कायमच उभी राहिलीस. आमची डाल बनलीस, सगळ्यांची मनं जपलीस. पण तुझ्या पत्रात काय पडलं? उपेक्षा. पण आज तुझ्या आई वडिलांसमोर तुला सांगतो, मी तुला माडिकांच्या घरात मानाने घेऊन जाणार आहे. आबा, मला खात्री आहे की तुम्ही मला मानानं घरी घेऊन जाल, पण फक्त तुम्ही माझ्या पुढे कधी मान झुकवू नका. तुम्ही माफी मागू नका आबा. हे बघा, जे काही झालं ना, त्यात तुमची चूक नव्हतीच, परिस्थितीची चूक होती. आणि गोष्टी अशा घडल्या की कोणाचाही गैरसमज होईल. त्यामुळे प्लीज तुम्ही यापुढे माफी मागू नका. माझ्याकडनं चूक झाली, मी तुझ्यावरती अविश्वास दाखवलाय. माफी तर मागायलाच हवी. हो आबा, पण आता बास करा, मला लाजवू नका. बरं ठीक आहे. आज मला काय आठवतंय माहितीये? तुमचं लग्न झालं होतं आणि तुम्ही घरी आलो होतात, पण तुमचा गृहप्रवेश व्यवस्थित होऊ शकला नव्हता. मला आता नव्यानं हक्कानं तुमचा गृहप्रवेश करायचा आहे.